आजपासून 10वीच्या परीक्षेची सुरुवात होतीये। संपूर्ण राज्यभरात 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। 10वीच्या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या 23,000पेक्षा अधिक शाळांनी तयारी केलेली आहे। राज्यभरात 10वीचे 16,11,610 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। 23,000पेक्षा अधिक शाळांनी परीक्षांची तयारी केलेली आहे। मुंबई विभागातून 3,60,317 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। पुणे विभागामधून 2,75,004 विद्यार्थी परीक्षा देतील। कोकण विभागामध्ये सगळ्यात कमी 27,000 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। 10वीची म्हणजेच माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा राज्यातील 9 विभागीय मंडळामार्फत उद्यापासून सुरू होत आहे। ही परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीमध्ये चालणार आहे। या परीक्षेसाठी राज्यातून एकूण 16,11,710 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून 5,130 मुख्य केंद्रावर परीक्षा होणार आहे। तर कालची बोर्डाची जी पत्रकार परिषद झाली ज्याच्या दरम्यान ही सगळी माहिती दिली होती ती आपण नुकताच बघितली। राज्यामध्ये 16 लाख विद्यार्थी 10वीची ही परीक्षा देणार आहेत आणि त्या दृष्टीने आता परीक्षा केंद्र सुद्धा राज्यभरातली सज्ज झालेली आहेत। कॉपीमुक्त वातावरणामध्ये या परीक्षा व्हाव्यात याच्यासाठी सुद्धा सरकारकडून विशेष काळजी घेतली गेलेली आहे, विशेष तयारी करण्यात आलेली आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शिल्पा नरोडे यांच्याकडून। शिल्पा, परीक्षा केंद्रांवर कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे? कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी काय विशेष प्रयत्न असतील? रिद्धी, आपण जर पाहिलं तर आज 10वीचा वर्गाचा पहिलाच पेपर आहे, कारण ज्यांचं भविष्य इथून पुढचं आहे त्या वर्गाचा पेपर आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रथम भाषेचा पहिला पेपर असेल। 12वीची परीक्षा कॉपीमुक्त करण्याचा निर्णय जसा घेतला होता तशाच प्रकारचे 10वीची परीक्षा देखील कॉपीमुक्त करण्याचा अजेंडा आहे आणि त्या अनुषंगाने तशी परीक्षा केंद्रांवर तयारी देखील करण्यात आलेली आहे। परीक्षा केंद्रावर अर्धा तास पेपरच्या अगोदर विद्यार्थ्यांना येण्यासाठी परवानगी दिलेली आहे। मात्र ज्यावेळी विद्यार्थी येतील त्यावेळी विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी केली जाईल, विद्यार्थ्यांना चेक केलं जाईल आणि त्यानंतरच आतमध्ये घेतलं जाईल। तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देखील करण्यात आलेल्या आहे आणि परीक्षा केंद्रापासून आजूबाजूला जे झेरॉक्सची दुकानं असतात ते देखील दुकानं बंद करण्याचा निर्णय परीक्षा केंद्रावरच्या आजूबाजूच्या दुकानांचा तो निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच आजूबाजूला कोणालाही एंट्री देण्यात आलेली नाही आणि अर्धा तास विद्यार्थी परीक्षा केंद्रावर येतील, त्यानंतर विद्यार्थ्यांना चेक केलं जाईल आणि नंतरच आतमध्ये प्रवेश दिला जाईल। त्यामुळे आता कॉपीमुक्त 10वीची परीक्षा देखील होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विशेष म्हणजे परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसोबत पालक देखील आलेले असतात, मात्र त्या पालकांना देखील काही अंतरावरच बाजूला थांबायला सांगण्यात येणार आहे आणि त्यानंतर विद्यार्थी हे परीक्षा केंद्राच्या गेटवर येतील। त्या गेटवर 2 ते 3 व्यक्तींकडून या विद्यार्थ्यांचं चेकअप केलं जाईल आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना चेक केल्यानंतरच आतमध्ये प्रवेश दिला जाईल। त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त कसं करता येईल असा जो अजेंडा आहे त्या अनुषंगाने ही तयारी केलेली आहे। तसेच आतमध्ये देखील विद्यार्थ्यांना घेतल्यावर प्रत्येक वर्गावर जिथे परीक्षा केंद्र आहे त्या वर्गावर 2 ते 3 शिक्षक आपल्याला पाहायला मिळतील आणि येणाऱ्या काळामध्ये हा कॉपीमुक्तचा जो अजेंडा आहे तो कसा टिकवता येईल हा देखील प्रयत्न आहे। तसेच जे विद्यार्थी आलेले असतात, आज पहिलाच पेपर आहे त्यामुळे जरा भीतीचं वातावरण असतं, आनंदही देखील पाहायला मिळतो। मात्र पालकांकडून आणि शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना वारंवार सांगण्यात येतं कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, पेपर व्यवस्थित सोडवा। विशेष म्हणजे मागच्या वेळी जी 10 मिनिटे देण्यात आली होती तीच 10 मिनिटे नियोजनाच्या वेळेनुसार वाढवण्यात आलेली आहे। 10 मिनिटे यावेळी देखील पाहायला मिळतात। त्यामुळे विद्यार्थी हे अगदी शांततेने आणि कॉपीमुक्त पद्धतीने कसा पेपर देतील हाच अजेंडा आपल्याला 10वीच्या परीक्षेत देखील पाहायला मिळतोय। अगदी 12वीच्या परीक्षेमध्ये जसा राबवला त्याच पद्धतीने 10वीच्या परीक्षेमध्ये राबवताना आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळतील रिद्धी। जी शिल्पा, या सगळ्या दरम्यान तू जसं आता म्हणालीस की पालक येतात, काही शिक्षक असतात जे विद्यार्थ्यांच्या सोबत परीक्षा केंद्रावर येतात त्यांना तिथे सोडण्यासाठी म्हणून, तर त्यांच्यासाठी कुठल्या मार्गदर्शक सूचना असणार आहेत का? कारण बऱ्याचदा असं होतं की पालक या परीक्षा केंद्रावर थांबतात पण या सगळ्यामध्ये कुठेतरी कॉपी संदर्भात सुद्धा काही प्रकार घडण्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत, तर त्या दृष्टीने कुठल्या सूचना दिल्या गेल्यात?
रिद्धी आपण जर पाहिलं तर अनेक वेळा हे प्रकार घडतात, गोंधळही परीक्षा केंद्रावर पाहायला मिळतो, व्हिडिओ देखील त्याचे व्हायरल होत असतात. मात्र पालक जे येत असतात विद्यार्थ्यांसोबत पहिलाच पेपर असतो, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात देखील भीतीचं वातावरण असतं. मात्र पालक हा विद्यार्थ्याला आधार देण्यासाठी तिथे आलेला असतो खऱ्या अर्थाने. मात्र अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल झालेले पाहिलेले आहेत आपण. मात्र यावेळी पालकांना अगदी काही मीटर पासून आपल्या विद्यार्थ्याला सोडता येणार आहे आणि जी ठराविक मीटर दिलेला आहे त्या मीटरपर्यंतच पालक तिथपर्यंत येऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थी आतमध्ये सोडला जाईल आणि त्यानंतर विद्यार्थ्याला आतमध्ये घेतलं जाईल अशी ठराविक सूचना करण्यात आलेली आहे. तसेच गेटवर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गदारोळ होऊ नये यासाठी आपल्या विद्यार्थ्यांसोबत जे पालक आलेले आहेत त्यांना त्या पालकांना विद्यार्थ्याला अगदी परीक्षा केंद्रापासून 100 मीटर अंतरावर दूर सोडण्यात येणार आहे. पालक 100 मीटर अंतराच्या बाहेर असतील, त्यानंतर त्या विद्यार्थ्याला आतमध्ये घेतलं जाईल आणि गेटवर विद्यार्थ्याचं चेकअप करून मग विद्यार्थ्याला परीक्षा केंद्राच्या आतमध्ये घेतलं जाईल आणि नंतर ती परीक्षा सुरू होईल. रिद्धी पाहिलं तर अगदी धन्यवाद शिल्पा या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. तर आजपासून 10वीची परीक्षा सुरू होतीये. 16 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत आणि सगळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थी सुद्धा, परीक्षार्थी सुद्धा या सगळ्यांसाठीच सूचना सुद्धा बोर्डाकडून जारी करण्यात आलेल्या आहेत. तशी थेट पत्रकार परिषद काल घेतली आपण. पुढार न्यूजवर काही वेळापूर्वी त्या संदर्भातले तपशील सुद्धा पाहिले. काही सूचना विद्यार्थ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या आहेत. परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी तुम्हाला पोहोचायचं आहे, त्यामुळे त्या बाबतीतली विशेष काळजी विद्यार्थ्यांनी, सगळ्या परीक्षार्थींनी घ्यायची आहे. आजपासून 10वीची ही परीक्षा सुरू होतीये. संपूर्ण राज्यभरात 16 लाख विद्यार्थी ही 10वीची परीक्षा देणार आहेत. संपूर्ण वर्षभर या परीक्षेसाठीची मेहनत विद्यार्थ्यांची असते. त्यांच्याबरोबरच पालक, शिक्षक हे सगळेजण 10वीच्या या परीक्षेचं काहीसं टेन्शन घेतात असं म्हणायला हरकत नाही, कारण इथून पुढचं शैक्षणिक सगळा प्रवास हा निश्चित या पहिल्या टप्प्यावर अवलंबून असतो. तेव्हा आजपासून 10वीची ही परीक्षा सुरू होतीये आणि त्यासाठी आता सगळे विद्यार्थी जसे सज्ज झालेले आहेत तसंच परीक्षा केंद्र सुद्धा सज्ज आहेत. कारण शाळांमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं परीक्षा घ्यायच्या आहेत, काय नेमकी काळजी घ्यायची आहे, मुख्य म्हणजे कॉपीमुक्त वातावरणासाठी काय करता येईल याच्यासाठी विशेष प्रयत्न सगळीकडे केले जात आहेत. त्या दृष्टीनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या जात आहेत. त्यामुळे त्या सगळ्याचं पालन करणं सुद्धा विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचं असणार आहे.